मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली झोपण्याचा प्रयत्न करत असते, परंतु तिला खूप वेळ होऊन देखील झोपच येत नसते. ती सारखी आपली कूस बदलत असते, मागे अर्जुनकडे पाहत असते. त्यानंतर कशीबशी आता तिला झोप लागते आणि झोपेतच तिला एक भास होतो की प्रतिमा ही खूप मोठ्या संकटात अडकली आहे. ती मला आवाज देते की सायली मला वाचव. नंतर सायली तेथे प्रतिमाला वाचवण्यासाठी जाते, परंतु प्रतिमा एका खोलीमध्ये बंद असते. सायली दार उघडून आतमध्ये जाते आणि प्रतिमा त्या असं मोठ्यानेच ओरडते, परंतु आता प्रतिमापर्यंत ती जाऊच शकत नसते, पोहोचू शकत नसते. तर प्रतिमा खूप घाबरलेली असते, खूप रडत असते, म्हणत असते, ए सायली मला वाचव, मला वाचव. परंतु सायलीची पावलं आपोआपच तेथे थांबतात आणि ती आता पूर्णपणे स्वप्नात असते आणि झोपेतच अशी हात करत असते, प्रतिमा आत्या मी आले, प्रतिमा आत्या मी आले. सायलीने पुढे जाण्याचा खूप प्रयत्न करून देखील प्रतिमाला काही ती वाचवू शकलेली नसते, कारण प्रतिमापर्यंत ती पोहोचूच शकत नसते. तेव्हा आता प्रतिमा तेथून गायब होते आणि सायली असा खूप जोरात आवाज देते. त्यामुळे सायलीसुद्धा प्रतिमा त्या असं खूप मोठ्याने म्हणते आणि ताडकन उठते. हे तिचं स्वप्न असतं, हा तिचा पूर्णपणे भास असतो. तेव्हा तिचा तो आवाज ऐकून आता अर्जुन देखील ताडकन उठतो आणि लगेचच लाईट ऑन करतो. सायलीकडे पाहतो, त्याला खूप घाम आलेला असतो आणि ती खूप घाबरलेली असते. ते पाहून अर्जुन म्हणतो की रिलॅक्स राहा सायली, असं म्हणून तो तिला पटकन पाणीसुद्धा प्यायला देतो आणि मग विचारतो, वाईट स्वप्न पाहिलं का? तेव्हा सायली रडतच सांगते, अहो हो, खूप वाईट स्वप्न पाहिलं मी. प्रतिमा त्या खूप मोठ्या संकटात होत्या आणि त्यांचा जीव वाचवण्यासाठी त्या मला आवाज देत होत्या, मदतीचा हात मागत होत्या, पण माझी मदतच तिथपर्यंत पोहोचू शकली नाही. मी त्यांच्याकडे खूप पळत चालले होते, परंतु प्रतिमा त्या या खूप दूर निघून गेल्या आणि मग मी त्यांच्यापर्यंत पोहोचूच शकले नाही. तेव्हा अर्जुन आता त्या गोष्टीचा विचार करतो आणि म्हणतो, स्ट्रेंज आहे हे स्वप्न. तेव्हा सायली म्हणते, थांबा हा, मी पटकन आता त्यांना कॉल करते आणि पाहते नक्की काय घडलं आहे तिकडे. तेव्हा अर्जुन म्हणतो, 1 मिनिट सायली, अगं अगोदर बघ तरी किती वाजले आहेत, मग तू त्यांना कॉल कर, त्या उगीच डिस्टर्ब होतील. मग सायलीला वाटतं हो बरोबर आहे, म्हणूनच ती म्हणते की उद्या सकाळी करेल मी कॉल त्यांना, आणि तसंही माझ्या फोन करण्याने त्यांना त्राससुद्धा होऊ शकतो. अर्जुन म्हणतो हो बरोबर, मग आता तू शांत झोप. तेव्हा सायली म्हणते, हो पण तुम्हालासुद्धा उद्या लवकर जायचं आहे ना कोर्टात? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो लवकरच जायचं आहे कोर्टात. सायली म्हणते, मग तुम्हीसुद्धा झोपा. अर्जुन हो म्हणतो आणि झोपी जातो. तिकडे प्रतिमाजवळ सर्वजण बसलेले असतात. तेव्हा प्रतिमा काही खात पीत नसते. ते पाहून सुमन म्हणते, वहिनी अहो तुमच्या पोटात खूप वेळ झाले काही नाही आहे, तुम्ही थोडं तरी खाऊन घ्या ना प्लीज. तेव्हा रविराज म्हणतो, प्रतिमा अगं थोडं सूप तरी पेशील का? तरीही प्रतिमा नाहीच म्हणते. तेव्हा सुमन सांगते, वहिनी अहो एका भासापायी तुम्ही स्वतःची काय अवस्था करून घेतली? अहो विसरा ना ते सगळं आता. अहो यांनी तुमच्यावर हल्ला केला असं चुकूनच वाटलं तुम्हाला. तेव्हा आता असं सुमनने समजवल्यानंतरही प्रतिमाच्या समोरून ते क्षण काही जात नसतात, कारण तिने आता स्पष्टपणे पाहिलेलं असतं की बरोबर तो नागराजच होता आणि नागराजनेच माझं तोंड आणि नाक दाबून मला मारण्याचा प्रयत्न केला होता. मग आता सुमन म्हणते, मनातून काढून टाका बरं सगळं ते आता. ही प्रतिमा ऐकतच नसते. तेव्हा रविराज विचारतो, प्रतिमा आम्ही काय करू ग? मग जेणेकरून तू काहीतरी खाशील किंवा आमच्याबरोबर बोलशील तरी. तेव्हा सुमन त्यावर पर्याय काढते आणि म्हणते, आपण पूर्णाईंना बोलवून घ्यायचं का, किंवा सायलीला, निदान त्यांचं तरी वहिनी ऐकतील. तेव्हा रविराजला जरा कसं तरी होतं, कारण तो म्हणतो, अगं सुमन नको, कारण मागच्या वेळी जेव्हा प्रतिमाला त्रास झाला होता तेव्हा सर्व सुभेदार हे इकडे धावत आले होते आणि रात्रभर त्यांना इथेच थांबावं लागलं होतं, आणि आपण तरी असं प्रत्येक वेळी सायलीकडे का धावत जायला हवं? तेव्हा तो विचारतो, प्रतिमा ऐकशील ना गं तू माझं? तरीही प्रतिमा काहीच बोलत नसते, प्रत्युत्तरच करत नसते.
तेव्हा ती आपले डोळे बंद करून घेते. सर्वजण वादवाद होतात तरीही प्रतिमा काहीही न ऐकता आता काही खातपीत पण नाही. तर दुसरा दिवस उजाडतो. आता कोर्टात सगळ्यांची येण्याची वेळ झालेली असते. दामिनी तिची असिस्टंट आता कोर्टामध्ये येऊन पोहोचतात. साक्षी आणि महिपत ऑलरेडी तेथे आलेले असतात. तेव्हा साक्षी तिच्याकडे पाहते आणि महिपतला लगेच म्हणते, अण्णा, अहो दामिनी मॅडमचा आजचा कॉन्फिडन्स पाहून खरंच खूप पॉझिटिव्ह वाटते. त्यावेळी महिपत म्हणतो, हो ना, एकदा का दामिनी बाईने त्या जजला खिशात घातलं ना तर आपलं कामच संपलं निम्मत इथे. तेवढ्यातच तेथे नागराज, प्रिया, त्याचबरोबर अर्जुन, सायली, मधुभाऊ, चैतन्य हे सगळेजण आलेले असतात. तेव्हा रविराजला आता कोर्टामध्ये आलं तरीही प्रतिमाची खूप काळजी वाटत असते. म्हणून तो घरी आता फोन करतो. सुमनला विचारतो, काय ग प्रतिमा बरी आहे ना? तिच्यापासून दूर जाऊ नकोस हा, तिच्यासोबतच राहा आणि तिची जरा काळजी घे आणि काही लागलं तर मला लगेचच कॉलसुद्धा कर. म्हणून तो आता फोन ठेवतो. तेव्हा सायली विचारते, काय हो रविराज काका, एवढ्या काळजीने तुम्ही घरी फोन केला होता, सगळं ठीक तर आहे ना? तेव्हा रविराज म्हणतो, हो बेटा, सगळं ठीक आहे, पण त्या दोघीही एकट्या घरी आहेत ना, म्हणून त्यांना म्हटलं की काही लागलं तर कॉल करा. तेव्हा सायली म्हणते, बरं, असं म्हणून ती तिच्या जागेवर आता जाऊन बसते. सर्वजण तेथे आलेले असतात. तेव्हा नागराज, प्रिया जरा घाबरलेलेच असतात, कारण अर्जुनने आज अचानकच हेअरिंग बोलवून घेतलेली असते, तेही कुणालाही काही कळू न देता. नंतर चैतन्य सायलीकडे पाहतो. तेव्हा सायली ही साक्षीकडे पाहत असते. एवढा मोठा प्लॅन केलाय खरं, आणि अर्जुनने ते लॉकेट तिला घालायला सांगितलं होतं, पण तिच्या गळ्यात ते लॉकेट आहे की नाही हेच खरं तर सायलीला पाहायचं असतं. आणि म्हणूनच सायली सारखीच तिच्या गळ्याकडे पाहते. मग साक्षीलाच ते जरा वेगळं वाटतं, त्यामुळे ती आपली दुसरीकडे पाहते. हा सायलीचा चेहरा पडतो आणि मनातच ती विचार करते, साक्षीने ते लॉकेट घातलं आहे की नाही हे तर दिसतच नाहीये. मग चैतन्य पुन्हा एकदा सायलीकडे पाहतो तर सायली आपली नाही असं त्याला म्हणते. तेव्हा चैतन्याचा देखील चेहराच पडतो. तेवढ्यातच जज साहेब तेथे येतात. सर्वजण उठतात. जज साहेब सर्वांना खाली बसायला सांगतात आणि लगेचच कामकाजाला सुरुवात करत म्हणतात की कोर्टाची कारवाई सुरू करण्यात यावी. हा अर्जुन उठतो, कारण त्यानेच हेअरिंग बोलवून घेतलेली असते, आणि जज साहेबांना सांगतो, मिलॉर्ड, आज कोर्टाचा वेळ अजिबात वाया न घालवता मी मेन मुद्द्यालाच हात घालतो. मला मिस साक्षी शिखरे यांना काही प्रश्न विचारण्याची परमिशन हवी आहे. असं म्हटल्याबरोबरच साक्षी महिपत एकमेकांकडे पाहतात आणि दोघेही जरा घाबरतातच. दामिनी तर अर्जुनकडे नुसती आपली बघतच बसते. तेव्हा जज साहेब आता परमिशन ग्रँटेड असं म्हणतात. त्यावेळी प्रिया मात्र घाबरते आणि हळूच नागराजला म्हणते की अर्जुनच्या चेहऱ्यावर किती कॉन्फिडन्स आहे, तुम्ही बघा ना, आता त्याच्या कोठडीतून तो काय बाहेर काढणार आहे ना कळतच नाही. आता मी इथून घरी जाईल ना की डायरेक्ट जेलमध्ये? तेव्हा नागराज तिला घाबरवत म्हणतो, जेलमध्ये. प्रियाला धडकीच भरते आणि ती विचारते, काय? मग तो म्हणतो, ए बाई, जरा गप्प बस ना, बघ ना समोर काय चाललंय. त्यानंतर साक्षी आता उठते आणि विटनेस बॉक्समध्ये येऊन उभी राहते. सारखीच अर्जुनकडे पाहत असते, कारण आज आपल्यावर नक्की कोणता बॉम्ब फुटणार हे तिला तर माहीतच नसतं. अर्जुनसुद्धा तिच्या गळ्याकडे पाहतो, पण तिने आज ते लॉकेट घातलेलं नसतं असं अर्जुनला आता वाटतं, कारण ते लॉकेट तिने असं लपवून ठेवलेलं असतं. त्यानंतर आता चैतन्य, सायली एकमेकांकडे पाहतात आणि त्यांनाही खरं तर ते लॉकेट दिसतच नसतं. त्यावेळी सायली मनातच विचार करू लागते, मला तर कळतच नाही आहे काय करावं, कारण हे एवढ्या कॉन्फिडन्सने म्हणतायत की साक्षी ते गळ्यामध्ये लॉकेट घालणार म्हणजे घालणार, पण मला तर ते दिसत नाही आहे. काय होणार या आजच्या हिअरिंगमध्ये? आणि अजून एक खूप मोठी भीती तर आहेच, कारण हे पुरावे जर कोर्टासमोर दाखवले तर दामिनी लगेचच विचारेल, हे पुरावे तुम्हाला कुठून मिळाले आणि कधी मिळवले, तर ती विचारणारच आहे. मग काय करायचं, असाच सायलीला आता प्रश्न पडतो. त्यामुळे ती डोक्यालाच हात लावून आता बसते. तेव्हा ती आता मनोमन देवाची प्रार्थना करू लागते की सगळं काही व्यवस्थित होऊ देत. दामिनी अर्जुनकडे पाहतच राहते, कारण तिला कळतच नसतं आजची हेअरिंग नक्की कशासाठी बोलवली गेली आहे.
त्यानंतर अर्जुन साक्षीला म्हणतो, हे पहा साक्षी शिखरे, आज तुम्ही फक्त एकदाच बोलाल, फक्त एकदाच, की मी मिस साक्षी शिखरे, मी आज सगळं खरं म्हणजे खरंच बोलेन, अजिबात खोटं बोलणार नाही. तेव्हा साक्षीला जरा भीती वाटू लागते आणि ती जज साहेबांकडे पाहते. मग त्यावेळी अर्जुन म्हणतो, अहो म्हणा ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्ही असं बोलल्यानंतर तुम्हाला खरं बोलण्याची बुद्धी येते का, हेच मला फक्त बघायचं आहे. कारण आजपर्यंत तुम्ही कोर्टात जे काही बोललात ना, ते सगळं काही खोटंच होतं, असा साक्षीवर अर्जुन आरोप करतो. मग त्यानंतर दामिनी उठते आणि ऑब्जेक्शन घेते. तेव्हा ती आता सांगते की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हे माझ्या अशिलावर मानसिक दबाव आणतायत आणि साधारण कोर्टामध्ये असं चित्र उभं करतायत की ती कोर्टामध्ये कधी खरंच बोललेली नाही आहे. तेव्हा अर्जुन दामिनीलाच विचारतो, हे असं चित्र वगैरे उभं करण्याची गरज वाटते तुम्हाला? हो, कारण तुमच्या क्लायंट मिस साक्षी शिखरे ह्या अगोदरच कोर्टामध्ये 4 ते 5 वेळा खोटं बोललेल्या आहेत, बरोबर ना, असं म्हणून अर्जुन तिला प्रश्न विचारतो. साक्षीचा चेहराच पडतो. पुढे अर्जुन सांगतो, हे पहा, त्या कोर्टामध्ये खोटं बोलल्या होत्या आणि म्हणून त्यासाठी त्यांना खूप मोठी शिक्षासुद्धा झाली होती आणि मागच्या हेअरिंगमध्ये नाही का 10,000 रुपये दंडसुद्धा त्यांना ठोठावला होता. हे सगळं विसरलात का तुम्ही? शॉर्ट टर्म मेमरी, असं आता तो दामिनीला म्हणतो. तेव्हा जज साहेब हे दोघांचं ऐकून घेतात आणि ऑब्जेक्शन ओव्हररूल असं म्हणतात. दामिनी आता गुपचूप खाली बसते. तर अर्जुन पुढे साक्षीला प्रश्न करतो की मिस साक्षी शिखरे, हे पहा, तुम्ही आजपर्यंत कोर्टामध्ये असं सांगितलं आहे की तुम्ही कधीही आजपर्यंत वात्सल्य आश्रमाच्या आत गेला नाहीत, बरोबर ना, असं आता तो विचारतो. तेव्हा साक्षी म्हणते, खुनाच्या रात्री तरी मी तेथे गेलेच नव्हते. तेव्हा अर्जुन हसतो आणि विचारतो, म्हणजे त्या अगोदर किंवा त्यानंतर तुम्ही गेला होतात असं म्हणायचं आहे का तुम्हाला? मग साक्षी म्हणते, मी या अगोदरही तुम्हाला सांगितलंय, फक्त एकदाच वात्सल्य आश्रमात गेले होते आणि ते सुद्धा आश्रमाच्या बाहेरच्या गार्डनमध्ये थांबले होते. त्यामुळे आश्रम हा आतून नक्की कसा दिसतो हे तर मला माहीतसुद्धा नाही, असं साक्षी काहीसं स्टेटमेंट देते. तेव्हा अर्जुन हसतो आणि म्हणतो, तरीही पुन्हा एकदा जरा नीट विचार करून सांगाल प्लीज? तेव्हा साक्षी म्हणते, अहो, त्यामध्ये विचार करण्यासारखं तरी काय आहे? अहो, आत जाण्याचं काही कारणच नाही आहे, त्यामुळे मी तेथेच बाहेर आपली गार्डनमध्ये थांबले होते. तर सायलीला आता असं वाटत असतं की ही साक्षी सारखं का खोटं बोलत असते. तिच्या मनाची ही चलबिचल सुरू असते, कारण अगोदरच साक्षीच्या गळ्यात तिला ते लॉकेट दिसलेलं नसतं. मग मधुभाऊसुद्धा साक्षीकडे पाहतात, कारण ती स्पष्टपणे खोटं बोलते हे त्यांना जाणवत असतं. त्यानंतर अर्जुन विचारतो, बरं मला सांगा, तुम्ही प्रीतीज ब्युटिक हे नाव ऐकलंय? तेव्हा साक्षी घाबरते, पण चेहऱ्यावर तसं दाखवत नाही आणि नाही असं उत्तर देते आणि मला माहीत नसल्याचंही सांगते. तेव्हा अर्जुन म्हणतो, अहो, जरा नीटच आठवून सांगा ना मला. अहो, तुम्ही प्रीतीज ब्युटिक या दुकानातनं कधी शॉपिंग केलं होतं का? तेव्हा साक्षीला घाम फुटतो आणि ती तरीही अर्जुनला सांगते, मला खरंच नाही आठवत. मग अर्जुन म्हणतो, नाही आठवत, नो प्रॉब्लेम, आता मीच तुम्हाला त्याची आठवण करून देतो, असं म्हणून जज साहेबांकडे तो लगेचच एक एन्व्हलप देतो. त्यामध्ये प्रीतीज ब्युटिक या नावाचं कार्ड देखील असतं आणि साक्षीने तेथून जी खरेदी केलेली असते त्याचे सर्व डिटेल्स देखील असतात. आता जज साहेब ते सगळं काही पाहतात. त्यानंतर दामिनी आता अर्जुनकडे पाहत राहते. तिलाच प्रश्न पडतो, नक्की आजची हेअरिंग आहे तरी कशासाठी? त्यानंतर अर्जुन जज साहेबांना डिटेल्स देऊ लागतो. लॉर्ड, यामध्ये प्रीतीज ब्युटिक याचं व्हिजिटिंग कार्ड आहे आणि त्यासोबतच तेथून मिस साक्षी शिखरे यांनी ज्या काही शॉपिंग केल्या आहेत त्याचं बिलसुद्धा आहे आणि हेच व्हिजिटिंग कार्ड मला वात्सल्य आश्रमाच्या आतमध्ये सापडलं होतं आणि जेव्हा या बुटीकमध्ये चौकशी केली तेव्हा आम्हाला समजलं मिस साक्षी शिखरे या रेग्युलरच्या कस्टमर आहेत त्या ब्युटीकमधल्या आणि त्या नेहमीच तेथे शॉपिंगसुद्धा करतात. आता असं स्टेटमेंट त्याने कोर्टासमोर मांडल्यामुळे साक्षी महिपतकडे पाहते, तर प्रियासुद्धा जरा घाबरतेच. पुढे अर्जुन म्हणतो, आता पुरावा म्हणून यांचं नाव असलेली बिलसुद्धा मी इथे तुमच्यासमोर सबमिट केली आहेत.
पण मला एक कळत नाही, जर मिस साक्षी शिखरे या आश्रमाच्या आतमध्येच गेल्या नाहीत तर मग हे व्हिजिटिंग कार्ड आलंच कुठून? तेव्हा साक्षी काही उत्तर देण्याच्या आतच दामिनी आता टाळ्या वाजवते आणि हसतच उठते आणि म्हणते, अर्जुन सुभेदार, तुमची कमालच आहे हां. कारण आत्तापर्यंतच्या माझ्या या करिअरमध्ये मी एवढं फनी आर्ग्युमेंट ऐकलेलंच नाही आहे. कारण वात्सल्य आश्रमाच्या आत एका कोणत्या तरी रॅन्डम दुकानाचं व्हिजिटिंग कार्ड सापडलं, ज्या दुकानात कधीतरी साक्षीने शॉपिंग केलंय आणि त्यावरूनच द ग्रेट अर्जुन सुभेदार म्हणतायत. कार्ड वात्सल्य आश्रमामध्ये सापडलं ना, मग साक्षीसुद्धा वात्सल्य आश्रमातच गेली होती. आता ते पुढे सुद्धा असंच म्हणणार की ते कार्ड वात्सल्य आश्रमामध्ये सापडलं ना, मग हा खूनसुद्धा कोणी केलाय तर साक्षी शिखरेनेच केलाय. दामिनी जेव्हा साक्षीची बाजू मांडून कोर्टासमोर सांगते तेव्हा मात्र महिपत हसत असतो. त्यावेळी अर्जुनची आता कोंडी दामिनीने केल्यामुळे नागराज आणि प्रिया हे दोघेही हसू लागतात. तेव्हा अर्जुन आता म्हणतो, हे मी प्रूव्ह करणारच आहे. पण आता दामिनी त्याला एक शब्द देखील बोलू देत नाही आणि म्हणते, मला अजूनही बोलायचंय, माझं बोलून झालेलं नाहीये. असं म्हणून ती अर्जुनला विचारते, तुम्ही खरंच ॲडव्होकेट रविराज किल्लेदार यांचे खरे शिष्य आहात ना? असं त्याच्या कामावरच ती संशय घेत विचारते. पण नाही, एवढ्या विनोदी आर्ग्युमेंट करतायत ना म्हणून विचारलं. आणि तसंही युअर ऑनर, वात्सल्य आश्रमामध्ये या अगोदर सुद्धा सगळ्यांना मिळालेले जे काही पुरावे आहेत ते तर पूर्णपणे जळून गेले होते ना. मग आजच अचानक आणि आत्ताच या ठिकाणी यांच्या हाती ते व्हिजिटिंग कार्ड कुठून लागलं? तेव्हा आता तिने असा उलट प्रश्न केल्यानंतर अर्जुन, सायली, मधुभाऊ या सगळ्यांनाच जरा धक्का बसतो. पण अर्जुन आता यावरचं सुद्धा काहीतरी सोल्युशन काढणारच असतो. त्यानंतर चैतन्य आता तिथून गेलेला असतो. तेव्हा सायली आता इकडे तिकडे पाहते आणि मनातच विचार करते की बापरे, ज्याची भीती होती ना तेच झालं. दामिनीने नेमकं हेच विचारलंय. त्यानंतर जज साहेब म्हणतात, तुमच्याकडे याचा काही पुरावा असेल तर ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार द्या, अन्यथा आम्ही हा पुरावा अजिबातच ग्राह्य धरणार नाही. असं म्हटल्याबरोबरच अर्जुन आता एकदम शांतच असतो. तो काहीही प्रत्युत्तर करत नाही. सायली मात्र घाबरलेली असते आणि रविराजसुद्धा. प्रिया, नागराज मात्र गालातच एकमेकांकडे पाहून हसत असतात. कारण आज दामिनीने अर्जुनची कोंडी केली की काय तर त्या दोघांना वाटत असतं आणि म्हणून त्या दोघांच्याही मनात अगदी आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. तर आता अर्जुनचे पुरावे ग्राह्य धरले जात नाहीत हे पाहून सायलीला खूप टेन्शन येतं. त्यानंतर अर्जुन तर एकदम शांतच असतो. आता जज साहेबांनी हा निर्णय दिल्यानंतर मात्र तेथे लगेच इन्स्पेक्टर सावंत हे येतात आणि थांबा जज साहेब, मला याबद्दल थोडं बोलायचं होतं असं सांगतो. तेव्हा आपल्याला जे काही बोलायचंय ते प्लीज विटनेस बॉक्समध्ये येऊन बोला असं जज साहेब सांगतात. त्यामुळे इन्स्पेक्टर सावंत हे आता लगेचच विटनेस बॉक्समध्ये येऊन उभे राहतात. तर चैतन्यसुद्धा आता त्यांनाच घेऊन आलेला असतो आणि त्यामुळे तो सायलीकडे पाहतो आणि तिला रिलॅक्स राहा वहिनी असं म्हणतो. पुढे आता साक्षीला तिथे तिच्या जागेवर जज साहेब हे बसायला सांगतात. साक्षी ही विटनेस बॉक्समधून तिच्या जागेवर जाऊन बसते खरं, पण तिच्या मनात एक वेगळीच धाकधूक असते. कारण चक्क इन्स्पेक्टर साहेब आता आलेले असतात. मग इन्स्पेक्टर साहेब हे विटनेस बॉक्समध्ये जातात. मग त्यावेळी आता इन्स्पेक्टर सावंत त्यांची ओळख सांगतात आणि ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आज कोर्टामध्ये जे काही पुरावे सादर करणार आहेत सर्व पुरावे मीच त्यांना दिले आहेत. तेव्हा मात्र साक्षी, महिपत हे दोघेही खूप घाबरतात. मग त्यावेळी अर्जुन हसतो आणि म्हणतो, ॲडव्होकेट देशमुख, अहो मला माहीत होतं तुम्ही मला ना हे असले प्रश्न विचारणारच आहात आणि म्हणूनच मी इन्स्पेक्टर सावंत यांनाच इकडे बोलवून घेतलं. तेव्हा दामिनी डोक्यालाच हात लावते. तेव्हा अर्जुन इन्स्पेक्टर सावंतांना विचारतो, इन्स्पेक्टर सावंत, तुम्ही प्रीतीज ब्युटिक या व्हिजिटिंग कार्डबद्दल कोर्टामध्ये काय सांगणार आहात? मग इन्स्पेक्टर सांगू लागतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी आमच्याकडे वात्सल्य आश्रमामधून जे काही पुरावे दिले होते ते आमच्या पोलीस स्टेशनमध्ये जळाले होते, ही गोष्ट तेवढीच खरी आहे. परंतु जे पुरावे जळाले होते ते प्रीतीज ब्युटिकचं व्हिजिटिंग कार्ड अजिबातच नव्हतं. कारण ते एक्झामिनेशनसाठी मी बाजूला काढून माझ्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलं होतं आणि योग्य प्रोसिजर केल्यानंतर मी पुन्हा ते त्यांच्याकडे दिलं होतं.
आता सायली मग दामिनीकडे पाहू लागते, कारण सावंतांनी खरंच स्टेटमेंट आता दिलेलं असतं. त्यावरती दामिनी ऑब्जेक्शन घेते. मला इन्स्पेक्टर सावंतांना हे विचारायचंय की तुम्ही इतका वेळ हे कोर्टाला का नाही सांगितलं. त्यावरती अर्जुन सावंतांकडे पाहतो. मग इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, कारण कोर्टामध्ये येण्यासाठी मीच स्पष्टपणे नकार दिला होता. मला थोडं टेन्शन आलं होतं की माझी नोकरी जाईल, पण जज साहेब मी जे काही केलं ते कायद्याच्या आतमध्ये राहूनच केलं. मग आता इन्स्पेक्टर जे काही सांगतायत ते सगळं काही जज साहेब नोट करून घेत असतात. महिपत मात्र आपला चेहराच पाडून बसलेला असतो. पुढे महिपत मनात विचार करतो, म्हणजे सगळे पुरावे जळलेच नाहीत. आता या पुराव्यांमध्ये आणखी काही अजून निघालं तर काय करायचं. इकडे प्रिया आता नागराजला हळूच म्हणते, अर्जुनकडे न जळलेला असा एक पुरावा आहे आणि त्याने आपल्याला कळूसुद्धा दिलं नाही. तेव्हा नागराज म्हणतो, हो ना, आणि मला तर असं वाटतंय की आपल्याला हे आता खूप महागात पडणार आहे. अशी त्यांची आता कुजबुज मात्र सुरू असते आणि दोघेही घाबरलेले असतात. इकडे अर्जुन विचारतो, काही क्वेश्चन करायचे आहेत का यांना अजून. दामिनी म्हणते नाही, असं म्हणून ती आपल्या जागेवर जाऊन बसते. मग त्यानंतर अर्जुन इन्स्पेक्टर सावंतांना थँक्यू असं म्हणून तुम्ही जाऊ शकताय असं सांगतो. मग ते तेथून जातात. त्यानंतर अर्जुन कोर्टासमोर पुन्हा एकदा सांगतो, मिलॉर्ड, माझा अजूनही हाच क्लेम आहे की ते व्हिजिटिंग कार्ड साक्षीच्या पर्समधूनच आश्रमामध्ये पडलं असणार. त्या कितीही म्हणाल्या की त्या आश्रमाच्या आतमध्ये कधीही गेल्या नव्हत्या, तरीही ते कधीही खरं मानलं जात नाही. आणि ॲडव्होकेट देशमुख यांना माझं हे आर्ग्युमेंट विनोदी वाटत असेल, नो प्रॉब्लेम, कारण माझ्याकडे दुसरा एक पुरावा आहे. तर आता दुसरा कोणता पुरावा अर्जुनकडे असेल आणि ज्यामुळे कोर्टामध्ये खूप मोठा बॉम्ब फुटणार, या विचाराने आता साक्षी महिपत एकमेकांकडे पाहतच राहतात. मग अर्जुन पुढे सांगतो, हे पहा ॲडव्होकेट देशमुख, जर तुम्हाला तो पुरावा विनोदी वाटला तर टाळ्या वाजवायला आणि हसायला अजिबात विसरू नका. असा खोचक टोमणाच तो दामिनीला मारतो. त्यामुळे रविराज मात्र गालातच हसतो. तर सायलीची नजर अजूनही साक्षीवरच असते. तिने लॉकेट घातलं की नाही हा प्रश्न तिला पडलेला असतो. त्यानंतर अर्जुन पुन्हा जज साहेबांकडे परमिशन मागतो आणि मिस साक्षी शिखरे यांना विटनेस बॉक्समध्ये येण्याची मी विनंती करतोय, कारण माझे अजूनही प्रश्न संपलेले नाही आहेत. तेव्हा सर्वजण अर्जुनकडे आता पाहू लागतात. तर साक्षी अजूनच घाबरते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये साक्षी विटनेस बॉक्समध्ये येते. अर्जुन आता जज साहेबांना म्हणतो की मला तुम्हाला काही दाखवण्याच्या अगोदर साक्षी शिखरे यांना एक रिक्वेस्ट करायची आहे. जर त्यांच्या गळ्यात काही असेल, नेकलेस वगैरे, चैन वगैरे, तर ते कोर्टाला दाखवण्याची परमिशन हवी आहे. तेव्हा जज साहेबसुद्धा साक्षीला ते लॉकेट दाखवायला सांगतात. तेव्हा आता साक्षीचा नाईलाज होतो आणि ती चैन दाखवते. तर त्यामध्ये अर्ध यस या अक्षराचं पेंडंट असतं. तर आता अर्जुन स्वतःकडे असणारा अर्धा यस असा जोडून पाहतो आणि हसतच म्हणतो, परफेक्ट मॅच. असं म्हटल्याबरोबरच सायली आता हसते आणि आता अर्जुनकडे खूप मोठा विरोधात देण्यासाठी असतो. तर साक्षीसुद्धा घाबरते. अर्जुन मात्र खूप खुश होतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.